सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं. दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गोंधळ. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत उचलून नेलं. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंचा आरोप, हे दिल्ली पोलीस नाहीत तर आरएसएसचे गुंड आहेत. दिपकेंची टीका. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलं. दिल्ली पोलिसांची माहिती, आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचा आरोप. अभिजित दिपकेंकडून आमरण उपोषणाची घोषणा. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक. जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण. सोनम वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर असल्याचं लक्षात येताच अटक केली. शरद पवारांची प्रतिक्रिया. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार. पवारांची माहिती, केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतंय. पवारांकडून टीका. भाजप कुठलंही आंदोलन नीट हाताळू शकत नाही. आणखी किती वेळ बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नाही. ठाकरेंची टीका. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार रामरक्षा पठण. रामनगरमधील राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचं आयोजन. आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा, मग एनडीए मध्ये सामील व्हा. भाजपनं संदेश दिल्याची सूत्रांची माहिती. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची ही माहिती. अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावरून धमकी. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी. धमकीची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल. तिरुपती देवस्थानच्या लाडूंनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग. जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद. तांबूल प्रसाद अन्नपचनासाठी उपयुक्त. राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तास बंद. डोंबिवलीतील डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधासाठी राज्यव्यापी बंद. दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात सुधारणा करण्याची मागणी. एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता. भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द. भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. राज्यामध्ये अंड्याचे दर गगनाला भिडले. अंड्याचा दर प्रतिनग 8 ते 10 रुपये. तीव्र उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंडी उत्पादनामध्ये सुद्धा घट. कोंबडी खाद्याच्या वाढत्या दरांचा उत्पादन खर्चावर परिणाम. राज्यभरामध्ये आजपासून तुरळक पावसाचा अंदाज. 18 ते 23 जुलै दरम्यान पावसाची शक्यता. कोकणामध्ये पावसाचा जोर. उर्वरित भागांमध्ये बरसणार हलका पाऊस. कोल्हापूरमधील शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली. शिंगणापूर ते चिखली वाहतूक पुन्हा बंद. एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यानं मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला अतिरिक्त वेळ मिळणार. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रामध्ये सुवर्ण इतिहास. देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळात झेपावलं. आगमन मिशन अंतर्गत प्रक्षेपण. खासगी अंतराळ संशोधनामधील ताकद संपूर्ण जगासमोर सिद्ध.
आणि मेक्सिकोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका वाढला. 10 लाख नागरिकांसाठी अलर्ट जारी. शेजारील देशांमध्ये सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के.